तुम्ही तुमच्यामध्ये वेगवेगळ्या कलेचं प्रावीण्य आहे. मग ते भरतनाट्यम असेल, ते नेव्ही मधला तुमचा तो काही अनुभव असेल किंवा त्या पलीकडे जाऊन तुम्ही जर्नलिझम क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, अनेक वर्ष काढलेत. कशी ती जर्नी होती? काय होतं? गार्गी माझा जन्म ना बोरिवलीचा आहे राईट. आणि मी सगळ्यात लहान म्हणजे आम्ही 3 भावंडं आहोत. त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान होती आणि मला ना लहानपणापासून ना बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या किंवा मित्रमैत्रिणींबरोबर बसलोय कोणीतरी काही करायचं असेल ना तर अशी आवड होती. तर त्याचप्रमाणे ना मला माझी एक मैत्रीण भरतनाट्यमचा क्लास जॉईन करणार होती आणि मला डान्स प्रचंड आवडतो. म्हणजे तुम्हाला आत्ताही म्हटलंस ना की नाच तर मी बिनधास्त नाचू शकते. तर त्यामुळे ना ते लहानपणी मी भरतनाट्यम शिकले, त्याच्यात मी विशारद घेतली आहे. त्यामुळे आज तू मला कुठलाही फॉर्म सांग, मला प्रचंड आवडतो आणि मी एन्जॉय करते डान्स. त्याच्यानंतर सेम नेव्हीचं ना INS हमला म्हणून आहे, मालाडला तो कोर्स होता आणि तो रविवारचा असायचा. राईट. बरं तिकडे कसं माहिती आहे मला, मी तिकडे कराटे शिकले, सेलिंग शिकले, स्विमिंग शिकले आणि एका जागेवर रविवारी फक्त जायचं आणि हे शिकायचं. तर ते पण ना माझ्यासाठी असं खूप एक्साइटिंग होतं. आणि एक्स्पेशली स्त्रियांसाठी. करेक्ट. आणि मला ना नेव्हीमध्ये जायचं होतं ॲक्च्युली. पण तेव्हा एक साधारण 20-25 वर्ष आधी नेव्हीमध्ये मुलींना तेवढा स्कोप नव्हता. पण तरी पण मी तिकडेही ते शिकले. त्याच्यानंतर माझं शिक्षण सायन्स फील्डमध्ये झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन केलं BSc मध्ये. त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटीकडनं पोस्ट ग्रॅज्युएशन मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम शिकले वा. आणि मी सहारा समयमध्ये इंटर्नशिप केली. अच्छा. त्याच्यानंतर मला CNBC आवाजमध्ये जॉब मिळाला. मी ब्लूमबर्गमध्ये पण होते. सो असा माझा जो प्रवास आहे ना, म्हणजे मला आयुष्यात नेहमी होतं ना की रिकामं नाही बसायचं आहे, आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आणि आयुष्यात पुढे काही कितीही कठीण परिस्थिती आली तर आपल्याला पुढे जायचं. आणि तसंच मला माझ्या आई वडिलांनी पण खूप मार्गदर्शन केलं. ते मला कधीच म्हणाले नाही नको हे नको करू, ते नको करूस, अभ्यासच कर, असं ते मला कधीच नाही. त्यामुळे लहानपणापासून आय हॅव एन्जॉयड माय जर्नी. मी जे काही केलं आहे सो आय हॅव एन्जॉयड इट. तर म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट सांगत असताना मी जस्ट विचार करत होते आणि काउंट करत होते की एखाद्या व्यक्तीकडे किती कला असाव्यात. म्हणजे नृत्य आणि त्यानंतर नेव्ही मधलं जे काही एक्सेसिव्ह आपण एक म्हणतो ना, एक वेगळी ती इंटेन्सिटी आहे त्या सगळ्या गोष्टींची, ती करणं आणि त्याच्यानंतर जर्नलिझम सारखं खूप वास्तववादी असं हे क्षेत्र. मला असं वाटतं एक पत्रकार आहे मी सुद्धा, त्यामुळे मी खूप जास्त ही गोष्ट रिलेट करू शकते आणि खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. त्यानंतरचा पुढचा टप्पा मॅम की जेव्हा एका सिंगल रूममध्ये तुमच्या सगळ्या संसाराला सुरुवात झाली, त्यानंतर सिद्धार्थ जाधव सुपरस्टार त्यांचे म्हणजे एकंदरीत सगळं प्लॅनिंग करणं किंवा फायनान्सेस सांभाळण्यानंतर एक बॅकबोन बनून त्यांचं उभं राहणं, ही पण एक जर्नी होती. ही टफ होती अर्थात, त्याच्यामध्ये बरेच खाचखळगे आले असतील. काय सांगाल त्याबद्दल? पहिला तर ना सिद्धू बरोबर लग्न करणं हा माझा निर्णय होता. कारण माझ्या आईवडिलांना माझे पेरेंट्स रेडी नव्हते. सिम्पल उदाहरण होतं, कारण त्यावेळी मी जॉब करत होते, चांगल्या कंपनीत नोकरी करत होती, माझी स्वतःची गाडी होती, घर होतं आणि सिद्धू स्ट्रगल करत होता. त्यामुळे मला हे माहिती होतं की 1 BHK पासून आपण सिंगल रूममध्ये राहायला जाणार आहोत. ती माझी मनाची तयारी होती. आणि मला ऑलवेज सिद्धूला बघून हे वाटायचं ना की तो काही ना काही आयुष्यात करेल किंवा आम्ही दोघं मिळून काहीतरी करू. तर तो ना एक कॉन्फिडन्स होता. आणि 2007ला आमचं लग्न झालं. 2008ला मला वाटतं त्याचं बकुळा नामदेव घोटाळे पिक्चर आला आणि त्याचं ना ते सक्सेस सुरू झालं होतं. तर मला आठवतं 2008ला ना मला अंकुश दादा एका पार्टीला भेटले होते, अंकित चौधरी. तर ते मला काय म्हणाले की तृप्ती सिद्ध्याचं ना चांगलं चाललंय, पण त्याला तू ना त्याचे डेट्स म्हण, कारण त्याच्या डेट्समध्ये ना खूप घोळ होत होते, तर पैशांमध्ये म्हण, ते तू मॅनेज कर. ओके. हे बिफोर मॅरेज? नाही 2007ला लग्न झालं ना, 2008ला पिक्चर आला आणि त्याला पिक्चर मिळत होते बरेच, त्याचं सक्सेसच्या दिशेने तो वळत होता. बरं तेव्हा आमची अशी परिस्थिती नव्हती की आम्ही कोण मॅनेजर ठेवू शकतो किंवा अजून असं काय. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की मी त्याचं डेट्स पैसे हे थोडं मॅनेज करू जितकं होईल तेवढं, पण जॉब करणंही तेव्हा गरजेचं होतं. त्यामुळे मी जॉबही करत होते. आणि मग सायमल्टेनियस सर्व्हिस टॅक्स म्हण, त्याचे पैशाचे व्यवहार म्हण, जिथे आम्हाला 4 आणे मिळत होते तिथे मी 50 पैसे मागत होते. नॉट बिकॉज, कारण मी त्याला नेहमी म्हणायचे ना की तू हे डिझर्व करतो. असं नाही आहे की तो थोडासा घाबरायचा की अरे पैसे मागितले तर पैसे मागितले, तर मी त्याला म्हटलं असं नाही ना, आपल्याला संसार सुद्धा चालवायचा आहे. सो ते आमचं हँड इन हँड खूप छान चालू होतं. आणि ते ऑफकोर्स आज जे काय त्याचं सक्सेस आहे ते त्याचं आहे, तो एक चांगला कलाकार आहे. मी त्याला तो पुश दिला किंवा मी त्याचं ते सांभाळलं,
पण त्याहून महत्त्वाचं तो जर चांगला आर्टिस्ट नसता तर तो आज इथे खरी नसता. गोष्ट आहे, खरी गोष्ट. त्यामुळे ते मी सांभाळलं. हो, खूप आनंद झाला. तो जो सिंगल रूम चा प्रवास होता, त्याच्यानंतर 2012ला आम्ही दादर नाही 2009ला आम्ही आधी रेंटेड शिफ्ट झालो दादरला. एक छोट्याशा कन्व्हर्टेड 1 BHK मध्ये. 2012ला आम्ही स्वतःचं घर घेतलं दादरमध्ये, मोठं 1 BHK. त्याच्यानंतर 2015-16ला आम्ही मोठं 2 BHK घेतला जिथे आम्ही राहतो. सो ना असा तो पूर्ण प्रवास होता जे आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि मला असं वाटतं की मी फक्त साथ दिली, बाकी ते इट्स हिज अचिव्हमेंट्स, बाकी काही नाही. किती गोड. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे जी स्त्री खंबीरपणे उभी असते ही प्रत्येक घरामध्ये असते आणि त्याचं एक सुंदर असं तुमचं उदाहरण आहे.